शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा। दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर रामगिरी बंगल्याकडे आम्ही हजारोंच्या संख्येनं कूच करू, असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी आरपारच्या लढाईची घोषणा केली। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडूंचा महाएल्गार मोर्चा आज अमरावतीतून नागपूरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारनं गंभीर दखल घेतली असली तरी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू उपस्थित नाहीत। सरकारनं याआधीही बैठका घेतल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, अशी तोफ कडूंनी डागली आहे। काल मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची मेसेज SMS द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही, कारण इकडे जर आलो तर 1 ते 1.5 लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार आहे आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करू शकणार नाही। त्याच्यामुळं आम्ही काही त्यांचे ए बी असे मुद्दे काढलेले आहे। ए वर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि बी वर चर्चा झाली पाहिजे। हे दोनही गोष्टी आम्ही फेस टाईमवर मुख्यमंत्री महोदयांना पाठवले, बावनकुळे साहेबांना पाठवले। त्यांनी मला वाटतं 3 ते 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे। झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। म्हणून 4-5 वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या।